श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 86वा सर्ग वाचूया. आपल्या कुलाचा भयंकर संहार उपस्थित झालेला पाहून रघुनंदन शत्रुघ्नाने समस्त प्रजा तसेच कांचन नावाचा पुरोहित बोलविला आणि त्याला सर्व गोष्टी यथायोग्य रीतीने सांगितल्या. त्याने हेही सांगितले की बंधूसह माझ्या शरीराचा देखील वियोग होणार आहे. त्यानंतर वीर राजा शत्रुघ्नाने आपल्या दोन्ही पुत्रांना राज्याभिषेक केला. सुबाहूने मधुरेचे राज्य मिळविले आणि शत्रुघातीने विदिशेचे राज्य प्राप्त केले. मधुरेच्या सेनेचे 2 भाग करून राजा शत्रुघ्नाने दोन्ही पुत्रांना वाटले. तसेच वाटण्यायोग्य धनाचे देखील विभाजन करून त्या दोघांना दिले. सुबाहूला आणि त्या आपापल्या राजधानीत स्थापित केले. अशा प्रकारे मधुरेत आणि शत्रुघातीला विदिशेत स्थापित करून रघुनंदन शत्रुघ्न एकमात्र रथातून अयोध्येकडे प्रस्थापित झाला. तेथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की महात्मा श्रीराम आपल्या तेजाने प्रज्वलित अग्निप्रमाणे उद्दीप्त होत आहेत. त्यांच्या शरीरावर महान रेशमी वस्त्र शोभत आहे. तसेच ते अविनाशी महर्षी समवेत विराजमान झाले आहेत. जवळ जाऊन हात जोडून त्याने श्री रघुनाथांना प्रणाम केला आणि धर्माचे चिंतन करीत इंद्रियांना काबूत ठेवून तो धर्मज्ञ श्रीरामांना म्हणाला, रघुनंदना, मी माझ्या दोन्ही पुत्रांना राज्याभिषेक करून आलो आहे. राजन, तुम्ही मला देखील तुमच्या बरोबर घेऊन जा, तसा मी दृढ निश्चय केला आहे. वीरा, आज याच्या विरुद्ध तुम्ही मला आणखी काही म्हणू नका. जर म्हणालात तर मी शिक्षाच समजेन आणि कुणाकडूनही, विशेषतः माझ्यासारख्या सेवकाकडून तुमच्या आज्ञेचं उल्लंघन व्हावं असं मला वाटत नाही. शत्रुघ्नाचा हा दृढ विचार जाणून श्री रघुनाथ त्याला म्हणाले, ठीक तर. त्यांचे ते संभाषण समाप्त होताच इच्छेनुसार रूप धारण करणारे वानर, अस्वले आणि राक्षसांचे समुदाय खूप मोठ्या संख्येने तेथे येऊन पोहोचले. स्वर्गाला जाण्यासाठी उत्सुक झालेल्या श्रीरामांच्या दर्शनाची आस मनात बाळगून ते सर्व वानर सुग्रीवाच्या नेतृत्वाखाली तेथे आले होते. त्यांच्यातले काही देवपुत्र होते तर काही ऋषीपुत्र होते. काही गंधर्वांचे पुत्र देखील होते. श्री रघुनाथांच्या लीला संवरणाची वेळ जवळ आली आहे हे जाणून घेऊन ते सर्वजण तेथे आले होते. ते सर्व वानर आणि राक्षस श्रीरामांना प्रणाम करून म्हणाले, राजन, आम्हीही तुमच्या बरोबर येण्याचा निश्चय करून इथं आलो आहोत. पुरुषोत्तम श्रीरामा, जर तुम्ही आम्हाला बरोबर घेतल्याशिवायच निघून गेलात तर आम्ही असं समजू की तुम्ही यमदंड उचलून आम्हाला मारून टाकलं आहे. तेवढ्यात महाबली सुग्रीव देखील वीर श्रीरामांना विधिपूर्वक प्रणाम करून आपला अभिप्राय निवेदन करण्यासाठी उद्युक्त होऊन म्हणाला, नरेश्वरा, मी वीर अंगदाला राज्याभिषेक करूनच आलो आहे. तुम्ही हे जाणून घ्या की माझा देखील तुमच्या बरोबर येण्याचा दृढ निश्चय झाला आहे. त्याचे हे म्हणणे ऐकून मनाला रमविणाऱ्या पुरुषांमध्ये श्रेष्ठ असलेल्या श्रीरामांनी वानरराज सुग्रीवाच्या मित्रत्वाचा विचार करून त्याला म्हटले, सख्या सुग्रीवा, माझं म्हणणं ऐक. मी तुझ्याशिवायच देवलोकी आणि परधामाला देखील जाऊ शकणार नाही. याप्रमाणे वानरांचे आणि राक्षसांचे देखील म्हणणे ऐकल्यावर महायशस्वी श्री रघुनाथ ठीक तर असे म्हणून हसले आणि राक्षसराज बिभीषणाला म्हणाले, महापराक्रमी राक्षसराज बिभीषणा, जोपर्यंत जगातील प्रजा जीव धारण करील तोपर्यंत तू ही लंकेत राहून आपलं शरीर धारण कर. जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, जोपर्यंत पृथ्वी राहील आणि जोपर्यंत जगात माझी कथा प्रचलित असेल तोपर्यंत या भूतलावर तुझं राज्य टिकून राहील.
मी मित्र भावानं हे सारं तुला सांगितलं आहे. तू माझ्या आज्ञेचं पालन करणं आवश्यक आहे. तू धर्मपूर्वक प्रजेचं रक्षण कर. यावेळी मी जे काही सांगितलं आहे त्याला काहीही प्रत्युत्तर देऊ नकोस. महाबली राक्षस राजा, याशिवाय मी तुला आणखीही एक गोष्ट सांगू इच्छितो. आमच्या इक्ष्वाकू कुलाचा देव आहे भगवान जगन्नाथ. इंद्रादी देव देखील त्याची निरंतर आराधना करतात. तू देखील सदैव त्याची पूजा कर. राक्षसराज विभीषणाने श्री रघुनाथांची ही आज्ञा आपल्या हृदयात धारण केली आणि ठीक असे म्हणून तिचा स्वीकार केला. विभीषणाला असे म्हणून श्री रामचंद्र हनुमानाला म्हणाले, तू दीर्घकाळपर्यंत जिवंत राहण्याचा निश्चय केला आहेस. आपली ही प्रतिज्ञा व्यर्थ ठरवू नकोस. हरीश्वरा, जोपर्यंत जगात माझ्या कथा प्रचारात राहतील तोपर्यंत तूही माझ्या आज्ञेचं पालन करीत प्रसन्नतापूर्वक संचार करीत राहा. महात्मा श्री रघुनाथ असे म्हणाल्यावर हनुमानाला मोठा हर्ष झाला आणि तो म्हणाला, भगवान, जगात जोपर्यंत तुमची पावन कथा प्रचारात राहील तोपर्यंत तुमच्या आदेशाचं पालन करीत मी या पृथ्वीवरच राहीन. यानंतर भगवानांनी ब्रह्मदेव पुत्र वृद्ध, जांबवान तसेच मैंद आणि द्विविदाला देखील म्हटले. जांबवानासह तुम्ही पाचही जण म्हणजे जांबवान, विभीषण, हनुमान, मैंद आणि द्विविद जोपर्यंत प्रलय म्हणजे कलियुग येणार नाही तोपर्यंत जिवंत राहा. त्या सर्वांना असे म्हणून श्री रघुनाथांनी शेष सर्व अश्वलांना आणि वानरांना म्हटले, ठीक तर तुम्हा लोकांचं म्हणणं मला मान्य आहे. तुम्ही सर्वजण तुमच्या म्हणण्यानुसार माझ्याबरोबर चलावं. इथे 86वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 87वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.